शिवसेना ठाकरे गटातून फुटून शिंदे गटात प्रवेश केलेल्या 6 खासदारांविरोधात ठाकरे गटाच्या युवा सेनेकडून कल्याण नगर मार्गावर जोरदार आंदोलन करण्यात आले। टिटवाला येथील गोवली पोलीस चौकी समोर झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी संबंधित खासदारांचे पुतळे तयार करून त्यांना चपलांनी मारत तीव्र निषेध व्यक्त केला। त्यानंतर भर चौकात पुतळ्यांचे दहन करत रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले। या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीण जिल्हा प्रमुख अल्पेश भोईर आणि युवा सेना जिल्हा प्रमुख भूषण जाधव यांनी केले। यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि युवा सैनिक उपस्थित होते। रास्ता रोको आंदोलनामुळे कल्याण नगर मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला। दरम्यान परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सतर्क असून परिसरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे। शिवसेनेमध्ये पहिले गद्दारी झाली तर त्या गद्दारांना सांगायला कारण होती की आम्ही याच्याबरोबर युती केली त्याच्याबरोबर युती केली, परंतु हे जी त्यानंतर जी लोकसभेची निवडणूक झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे खासदार निवडून आले त्या खासदारांना निवडून आणण्यासाठी सामान्य शिवसैनिक, प्रामाणिक शिवसैनिक, निष्ठावंत शिवसैनिक आणि फक्त उद्धव साहेबांचा चेहरा याच्या जीवावरती हे 6 खासदार निवडून आले होते। त्यामुळे यांना बाहेर पडण्याचा व्यक्तिशः कोणताही अधिकार नाही आणि त्यांनी जर असं कृत्य केलं असेल तर त्यांनी महाराष्ट्राची नाही, छत्रपती शिवाजी महाराजांची, छत्रपती संभाजी महाराजांची, वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची, शिवसेना प्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंची, सगळ्या समस्त शिवसैनिकांचा अपमान केलेला आहे आणि गद्दारी केलेली आहे। अशा स्वरूपाची गद्दारी जर हे करणार असेल तर महाराष्ट्र अशा नालायक गद्दार खासदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही। आज हे आंदोलन आम्ही फक्त तेवढ्यासाठी केलेलं आहे की जिथे हे खासदार भेटतील तुम्ही किती Y+Z+ सिक्युरिटी घेऊन फिरा आणि जे लोक शिवसेनेच्या लोकांचे हातपाय तोडायची बात करतात त्यांनी हे लक्षात ठेवावं की तुम्ही ज्यांच्याबद्दल बोलतात ते सुद्धा हाडामासाचे शिवसैनिकच आहेत। राहुल कांबळे, जनशक्ती, कल्याण।